नमस्कार. नीलम रेसिपी अँड ब्लॉग्समध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण वांगं न भाजता वांग्याचे भरीत करणार आहोत, तेही अगदी झटपट. त्यासाठी मी 2 वांगे धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत. हे वांगे आपल्याला कोवळे न घेता थोडेसे टणक असे घ्यायचे आहेत. या वांग्यांचे आता आपल्याला बारीक असे काप करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, असे जाडही नाही आणि बारीकही नाही, अशा प्रकारचे आपल्याला हे काप बनवायचे आहेत. वांगे हे आपल्याला जास्त वेळ कापून ठेवायचे नाहीत, त्यामुळे ते काळे पडतात. आता कढईमध्ये थोडेसे तेल टाकून आपल्याला हे काप लगेच शिजवायला टाकायचे आहेत. तेलामध्ये 2 ते 3 मिनिटे चांगले परतून घ्यायचे आहेत. वांगे शिजवताना तेलाचा आपल्याला अगदी कमी वापर करायचा आहे. 2 मिनिटे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, वांग्यांचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि त्यानंतर आपण झाकण ठेवायचे आहे. वांगे शिजेपर्यंत मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आलं लसूणची पेस्ट सुद्धा तयार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता, मंद आचेवर अगदी 3 ते 4 मिनिटातच हे वांगे अगदी मऊसूद असे शिजून तयार झालेले आहेत. तुम्ही हाताने असे दाबून सुद्धा टेस्ट करू शकतात. अशा पद्धतीने भरीत बनवले तर टेस्ट ही अगदी भन्नाट लागते. आता हे वांगे आपल्याला क्रश करून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने हे आपल्याला बारीक मिश्रण बनवायचे आहे. मऊ शिजून तयार झाल्यामुळे अगदी झटपट असे बारीक मिश्रण तयार होते. मी मोठ्या चमचच्या साहाय्याने अगदी झटपट असे बारीक वांगे क्रश करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, खूप जाडही नाही आणि बारीकही नाही असे आपले मिश्रण तयार झालेले आहे. आता मी कढईमधून एका डिशमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपल्याला हे वांग्याचं भरीत बनवायचं आहे, म्हणजेच भांड्याचाही पसारा होत नाही. आता त्याच कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकून कांदे परतून घ्यायचे आहेत. कांदे थोडेसे जास्तीचे घेतले की भरीत अगदी छान तयार होते आणि टेस्टही खूप छान लागते. कांदा एखादा मिनिट परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमच जिरे वापरायचे आहे. त्यानंतर आलं लसूण बारीक करून घेतलेले होते, ती पेस्ट सुद्धा आपल्याला लगेच टाकायची आहे आणि 2 ते 3 मिनिटे चांगले परतून घ्यायचे आहे. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी कांद्याचं प्रमाण हे खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे मी 2 वांग्यांसाठी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे. आता 1 चमच मोहरी टाकून चांगले परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लगेचच कढीपत्ता सुद्धा आपल्याला इथे वापरायचा आहे. वांग्याचं भरीत अजून टेस्टी होण्यासाठी आपल्याला थोडेसे हिंग सुद्धा इथं वापरायचे. भरीत बनवण्यासाठी आपल्याला मसाले थोडेसे जास्तीचे वापरायचे आहेत. त्यासाठी 1 मोठा चमच लाल तिखट, 1 मोठा चमच गरम मसाला. गरम मसाला तुम्ही थोडा जास्तीचा सुद्धा वापरू शकता. आता मी 1/2 चमच हळद सुद्धा इथे वापरून घेतलेली आहे आणि चांगले 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे आहे. ही फोडणी आपल्याला अगदी मंद आचेवर द्यायची आहे. आता थोडीशी माझ्याकडे वाळून ठेवलेली कोथिंबीर होती, ती सुद्धा टाकून घेतलेली आहे. ही फोडणी आपल्याला अगदी मंद आचेवर द्यायची आहे. त्यानंतर तयार करून घेतलेले वांग्याचं भरीत इथे आपल्याला आता वापरायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. मसाला आपल्याला या वांग्याच्या भरीतमध्ये चांगला मिक्स करायचा आहे. आता सर्वात शेवटी चवीपुरते मीठ आणि जर तुमच्याकडे कस्तुरी मेथी असेल तर ती सुद्धा आपल्याला हातावर थोडीशी क्रश करून इथे वापरायची आहे. कस्तुरी मेथीमुळे तर अजूनच आपलं भरीत भन्नाट होणार आहे. तुम्ही बघू शकता, अगदी छानपैकी असं आपल्या वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. सुगंधही खूप छान दरवळतोय. आता आपण थोडीशी अगदी 1 मिनिटभर वाफ देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता, तेलही खूप छान सुटलेलं आहे आणि वांग्याचा सुगंधही सगळीकडे दरवळतोय.
आता भाकरी किंवा पोळीबरोबर आपण हे सर्व करायचं आहे. तुम्ही हे वांग्याचं भरीत कसं बनवता ते मला नक्की कळवा. बाय बाय.